गॅस तुटवड्याचा औद्योगिक क्षेत्रावरती गंभीर संकट. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूरमध्ये अनेक कारखान्यांना फटका. ऑटो फार्मा, पोलाद उद्योग अडचणीत, उत्पादन ठप्प होण्याची भीती. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईमधील 20% हॉटेल्स बंद. पुढील 3 दिवस असा तुटवडा राहिला तर 50%पेक्षा अधिक हॉटेल्स बंद. तर बंगळुरू शहरामध्ये आजपासून हॉटेल्स बंद राहणार. आखाती युद्धामुळे सरकारकडून एस्मा कायदा लागू. घरगुती गॅस, वाहनांचा सीएनजी, घरगुती पाईप गॅसला प्राधान्य. उद्योग आणि लघु उद्योगांना गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमामध्ये 3रं स्थान. सोलापूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी वितरकांवरती बारीक लक्ष. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाचा आज 11वा दिवस. युद्धामध्ये तेहरानसह अनेक इराणी शहरं उद्ध्वस्त. 1332हून अधिक नागरिकांचा मृत्यू, 32,000हून अधिक जखमी. आखाती युद्धावरती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची चर्चा. युद्धविरामाच्या संदर्भात बोलणी. युक्रेनच्या मुद्द्यावरही संवाद. युद्धामुळे कालच्या जोरदार पडझडीच्या नंतर शेअर बाजार कमालीचा सावरला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज हिरव्या रंगात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू होऊनही अजित पवारांच्या अपघातावरती चर्चा नाही. विविध आयुधांचा वापर करूनही अध्यक्ष सभापतींकडून चर्चेची परवानगी नाही. सरकारच्या भूमिकेवर संशय. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापतीची आज निवडणूक. ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य गायब. भाजपनं सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. कोकण किनारपट्टीवरती उष्णतेची लाट. सर्वत्र पारा 40 अंशांच्या वर. मुंबईमध्ये तब्बल 42 अंश तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस पारा तापणार. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन. विश्वविजेत्या टीम इंडियावरती बक्षिसांचा वर्षाव. बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा. फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत T20मध्ये भारत 3ऱ्यांदा जगज्जेता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.